मनसे पदाधिकाऱ्यांची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात बैठक होणार. या बैठकीकडे लक्ष. एमबीएससी कडून परीक्षार्थींना मोठा दिलासा. कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ. उद्यापर्यंत कागदपत्र सादर करण्याची मुभा. प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे आयोगाचा निर्णय. आषाढी वारीसाठी 54 विशेष रेल्वे फेऱ्या. सोलापूर रेल्वे विभागाकडून नियोजन. वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन निर्णय. गाड्या विशेष शुल्कासह धावणार. हॉटेल व्यावसायिक उद्योगांना सरकारचा मोठा दिलासा. कमर्शियल गॅस पुरवठ्यावरील सर्व निर्बंध हटवले. गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत. सरकारकडून डिझेल ब्लेंडिंगची तयारी. डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिश्रणाचा निर्णय. सरकारकडून इंधन आयात कमी करण्याचा प्रयत्न. टाटा आणि एचपीसीएल लवकरच ट्रायल्स सुरू करणार. रविवारी तब्बल 5 तासांचा मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक. कल्याण वांगी दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक. दादर चर्चगेट दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड. सकाळी 8 वाजल्यापासून चर्चगेट इथे पॉवर फेल्युअर. दोन्ही तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरुस्त. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा. कल्याण सीएसएमटी लोकल वाहतुकीला फटका. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल. मयांक लोहारच्या हत्येचा आरोपी. रोशनच्या बॅगेमध्ये 2 महिन्यापासून चाकू. पोलीस चौकशीतून माहिती समोर. हत्येमागे पूर्वनियोजित कट होता का याचा तपास सुरू. कोल्हापूरच्या शिरगावात नात्याला काळीमा फासणारी घटना. गतिमंद मुलीवर काकाकडूनच लैंगिक अत्याचार. पीडित युवतीला शारीरिक त्रास होऊ लागल्यामुळे प्रकार उघडकीला. भिवंडी अत्याचाराच्या घटनेनं हादरलं. घरासमोर खेळणाऱ्या 7 वर्षीय चिमुरडीवर खाऊचा आमिष दाखवून अत्याचार. फरार होण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाला बेड्या. तर आरोपीचं एन्काउंटर करा. भिवंडीमधल्या नागरिकांची मागणी. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणामध्ये अयोध्या शहरामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांचे छापे. आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांचं धाडसत्र. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. बनावट आधार कार्डवर शेती विकण्याचा कट. अकोला जिल्ह्यातील गायगाव इथली घटना. बायोमेट्रिक वय सह्या यांच्यामध्ये तफावत. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. पुण्यामधल्या एका रुग्णालयाची यशस्वी कामगिरी. 78 वर्षीय हवाई दलाच्या निवृत्त जवानाला दिलं नवजीवन. अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया पूर्ण. नर्सिंगच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार. विद्यार्थ्यांचा कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप. नर्सिंगचं शिक्षण मिळत नसल्याचा आरोप. वाशिममध्ये खासगी बसचा भीषण अपघात. भरधाव बस रस्त्यालगतच्या दुकानामध्ये शिरली. अपघातामध्ये चालकासह 3 प्रवासी गंभीर जखमी. अंधेरीमध्ये कारचा भीषण अपघात. भरधाव कार थेट फिटनेस सेंटरमध्ये शिरली. महिलेचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचं ग्रहण. वर्षभरात 6,679 शेतकऱ्यांची आत्महत्या. कर्जबाजारीपणा नापिकीला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल. छत्रपती संभाजीनगरमध्ये डे केअर सेंटरमध्ये चिमुकल्याला मारहाण. संस्थेमध्ये आवश्यक कागदपत्र नसल्याचं उघड. शिक्षण विभागाकडून डे केअर सेंटर बंद. उत्तर प्रदेशमध्ये तरुण थेट पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीमधून खाली कोसळला. आईस्क्रीम विक्रेत्याकडून आईस्क्रीम घेण्याच्या नादात तरुण बाल्कनीतून कोसळला. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल. गुजरातच्या अरवलीमध्ये बापाकडून मुलीचं अपहरण. लिव्ह इन पार्टनरच्या घराबाहेरून अपहरण. वडिलांनी तिघांच्या मदतीनं मुलीला पळवलं.